तुम्हाला मिळू शकते. जिवंतपणे श्वास घेता येतोय. पण ज्या आदिमायेला या जगानं मोठ केलं, अरे त्या आदिमायेबाबत मला घृणा वाटू लागली. याला कारण काय? अरे चालायला शक्ती राहिली नाही. 20 दिवस झाले या काशीत प्रत्येकाच्या गृही जातोय आणि पोटासाठी हा व्यास भिक्षा मागतोय. पण कुणी मला भिक्षा वाढत नाही. शिवाचा अपमान केलेला हा द्वैपाय म्हणून मला माझ्या भिक्षा मात्रात कुणी भिक्षा वाढत नाही. मोठेपणा त्या जगदंबेचा जिने काशीत अन्नपूर्णा निर्माण झाली. या काशीत जर का अन्नपूर्णा असताना वेदमहर्षी व्यासाला जर का उपवासी राहण्याची वेळ येत असेल तर त्या अन्नपूर्णेचा असून उपयोग काय? या काशीत या ब्रह्मर्षीला या महर्षीला 21 दिवस उपवास होतोय. म्हणूनच या काशीला माझा शाप, या काशीचा ह्रास होईल. ही काशी सर्वनाश पावेल. खूप उशीर झाला. 21 दिवस. 21 दिवस तुम्हाला कुणी काही सहन केला तुम्ही? एवढा कसं काय तुम्ही सहन केला? काय हो तुम्ही? ते असू दे. आणि भूक महत्वाची. तुम्हाला भूक लागली? तुम्हाला भूक लागली? तुम्ही मला दया दाखवा. दया दाखवू. काशीत सर्वांकडे फिरतो, प्रत्येकाच्या घरी जातोय. सर्वजण धर्माला तुम्ही आपल्या बहिणीचं काय सांगताय? नाही भाऊजी, आपल्याला ब्राह्मणांची गरज आहे. हे ब्राह्मण आहे की खात्री करायला नको? अरे योग्य कमी नाही. लग्न झालेला असल्यामुळं मृताची सोबत 6 दोऱ्या आहेत. त्याच्यातली सुद्धा सांगू? सुद्धा सांगायला तुम्हाला 7 आणि 21 आणि ब्रह्मकाठ आणि 42. पण 21 दिवस झाले. 21 दिवसांची काळ माझ्या यज्ञ
प्रवासी आज भोजनाला काशीत 21 दिवस पुढे ओळखला नसेल. या विश्वात निर्माण झालेले 4 वेद हे सर्वसामान्यांना कळणं फार कठीण. विद्या विभूषितांना सुद्धा कळणं कठीण. आणि म्हणून ज्या वेदांचं ज्यानं विभाजन केलं आणि वेद अगदी सोप्या पद्धतीनं पुनरावृत्तीने या विश्वाला समजावले. हेच कृष्ण द्वैपायन पराशर पुत्र कृष्ण द्वैपायन व्यास महर्षी. नमस्कार घ्या. आम्ही काय म्हणतोय, तुम्ही ज्ञानाचे भांडार 21 दिवस इकडेच होतात. आयाचा भेटला नाही सुधीरा होते. मी काय म्हणतोय, माझी शंका आहे, जरा निरसन करा. या विश्वातला कुठलाही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम. हे अखिल विश्व जग व्यासांचं पुष्ट झालेलं आहे. या जगात भविष्यात किंवा आतापर्यंत घडलेल्या घटनेनंतर जे काही असेल ते प्रत्येक व्यासांच्या निर्मितीचा अंश असेल. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम व्यासांचं उष्ण म्हणून अस्तांगशा महासागराला वाटेल तो प्रश्न विचारू. माझा प्रश्न एकच आहे, काय हो, समजा या जगात असं घडलं काय, एखादा समजा अपराधी नसेल, एखाद्यानं काय चूक केलेलीच नसेल आणि समोरच्या त्याचा
तर ते योग्य की अयोग्य? प्रश्न तुमचा असा आहे की या जगात जर एखाद्या निष्पाप व्यक्तीनं कुणाच्याही वाट्याला तो गेला असेल, कुणाची काही कळ काढली नसेल, कुणाच्या बाबतीत काही अनैतिक केलं नसेल आणि असं असताना एखाद्या व्यक्तीनं त्याला दाखवली वाहिली असेल, त्याचा अनैतिक करण्याचा प्रयत्न केला असेल तर यावर शास्त्र काय सांगतं? तुमचं शास्त्र काय सांगतं? म्हणजे ते वेदांत म्हणजे आता वेदांत शास्त्र एकच सांगतं ही कृती म्हणजे कर्तक कृती आहे. काय वाचली? कर्तक म्हणजे गाढव. मी सामान्य करून सांगितलं मला कळलं. अरे सामान्यांनाच कळावं म्हणून वेद आणि असामान्य होतं ते सामान्य केले. वर्ग उच्चारलात म्हणून मी गाडव तुमचं तुम्ही गाढव समजून असं गाडव समजूया आपण. कर्तक कृती की गाढवाची कृती जर कुणी जर का शिव्या शाप दाखवली जर का दुसऱ्याला दिली असेल, तो जर निष्पाप असेल, त्यात कुठलाही त्याचा दोष नसेल तर तो शाप त्याला उलटणार आणि त्याच्या नाक लावत बसणार. तुम्ही सांगताय, हे खरं आहे. वेद अनंत आहे. हे तुमचे वेद अनंत बोलले. अनंत वेद. अनंत वेद ते काय ते बोलले. मग आता मला सांगा, तुम्ही आमच्याकडे येण्याआधी जिथं होता तिथं तुम्ही काय केला होता? 21 दिवस उपवासी. ते कळलं. मग पुढे तुम्हाला भूक सहन होत नव्हती म्हणून तुम्ही काय केला? त्या काशीतल्या व्यासाला उपवासी या काशीतील लोकांनी ठेवलंय. अर्थात काशीचा नाश होईल, काशी दुर्भिक्ष होईल, शाप व्यासाने दिला. मी असा शाप काशीला दिला. मग जेवलात कुठे? अरे नारायणानं कुणाला तरी पाठविलं. ते नको आता तुमचं नारायण नको. हा? काशीतच जेवलो. काशीत जेवला आणि काशीला शाप दिला. विनाकारण जर काशीला तुम्ही शाप दिलात तर ही तुमची कृती तुमचे वेद सांगतायत तशी गर्दबाद. असामान्य भाषा. गर्दबाची कृती. आणि जसा तुम्ही म्हणालात तसा जर का विनाकारण एखाद्याला शाप दिला, काही वाईट बोललं तर ते फिरून येणाऱ्याच्या अंगावर या तुमच्या वेदात काय म्हणायचं आहे?
तर विद्येचा आदर प्रत्येकानं करायला हवा. विद्या विनयेन शोभते. विद्येच्या अहंभावामुळे काय होतं हे केवळ या व्यासाच्या उदाहरणानं प्रत्येकानं घ्यायला हवा. मी चुकलोय. ज्या वेदांनी प्रत्यक्ष आपली सुद्धा स्तुती गायली त्या वेदांचा विसर मला करून मी नारायणाचं श्रेष्ठत्व पुढं करायला गेलो. पण त्याचं आईनं माईनं माझ्या मुखात भोजन घातलं. तेव्हा मी क्षमा मागतोय. क्षमा मागण्याचं कर्तव्य तुम्ही करत आहात. पण ज्यावेळी या मायेच्या मुखातून निघणारे शब्द तुम्ही झिडकारण्याचं कर्तव्य केला तरी सुद्धा तुम्हाला मायेनं क्षमा केली होती. पण ज्यावेळी तुम्ही क्षमा करून सुद्धा तुमच्या प्रत्येक हालचालीवर या मातेची नजर होती. आणि त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की तुम्हाला क्षमा करून सुद्धा तुमच्या मनातला अहंभाव कमी झाला नव्हता. अहंभाव वाढत होता. आणि म्हणून हे मी जाणण्याचं कर्तव्य केलं आणि हे घडविण्यासाठी तयार झाले. त्याच वेळी माझ्या मुखातून निघणारे शब्द होते की नारायणाची काशी आहे की शिव काशी आहे हे ज्यावेळी पटवून देईल त्याच वेळी आदिमाय आदिशक्ती अगदी विश्वाला सांगेल तरी सुद्धा तुम्हाला क्षमा केली. ती क्षमा तुम्हाला स्वीकारता आली नाही म्हणून या काशीच्या ठिकाणी तुम्हाला क्षमा नाही. या काशीत तुम्हाला थांबावं लागेल. मला काशीत थांबा नाही. या काशीत तुम्हाला थांबा नाही. पण कधीतरी मला वाटलं तर येऊन राहण्याची इच्छा झाली तर काशीत यायचं नाही का? वाटतंय पण नारायणाची म्हणून तर येणार नाही ना. ही काशी शिवमाया आहे म्हणून तर काय येत असेल. काशीत प्रवेश नाकार या मायेनं आपल्या काशीत भक्तांना आवडलं तर कधी कधीतरी नकार राहायला नाही. मिळायला हवं. माझा प्रवेश काशीत बंद करू नका. हाच मायेनं कधी भक्तांना दूर लोटलं नाही. तुझा चुकीचा जर का तुम्हाला पश्चाताप झाला असेल आणि या मायेजवळ जर का शरण येऊन तुम्ही जर का विनवणी करत असाल तर ती तुमची विनवणी मी माघारी पडणार नाही. तुम्हाला संधी देते आहे फक्त 2 दिवस. या काशीत येण्याचे फक्त 2 दिवस. ते म्हणजे चतुर्दशी आणि अष्टमीचा दिवस म्हणजे हे 2 दिवस या काशीत फक्त तुम्हाला यायला मी संधी देते. या महर्षी व्यास हे विश्वात चिरंजीव आहे. काशीची भेट काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला तर का यायचं झालं तर फक्त मासातील 2 दिवसांचीच मुभा. एक म्हणजे अष्टमी आणि दुसरी म्हणजे चतुर्दशी. हे शिवतत्व. या विश्वाच्या ठिकाणी पंचशून्याक्षरे वेदशास्त्राचं बीज आहे. आदिशून्य ऊर्ध्वशून्य मध्यशून्य चतुर्थशून्य पंचम शून्य हे तुमच्यापासून निर्माण झाले असताना केवळ वेदांची मी अवहेलना केली आणि मृगात काय चित्त घावला आणि म्हणून वेदांनी घालून दिलेल्या नीती नियमाला अनुसरून कर्ज कृती तुमच्याकडून झाल्यामुळं योग्य वेळेत औषधाने तुम्हाला तो शाप भोगावा लागणार. कारण तुम्ही चिरंजीव आहात. पूर्णतः होऊन तुम्हाला नाही. काशीतील सर्वसामान्य मानवांनो ख्याल करा. अरे वेदांची निंदा ज्यानं निर्भत्सना केली त्या व्यास महर्षीला सुद्धा शाप